अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरामध्ये हुक्का पार्लरवर छापा। शहरातील सावेडी उपनगरामध्ये हुक्का पार्लरवर तोफखाना पोलिसांनी कारवाई करत तंबाखू, हुक्का पिण्यासाठी वापरत असलेले साहित्य असा 6200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई रात्री पाईपलाईन रस्त्यावरील सहकार नगर परिसरात करण्यात आली आहे। या प्रकरणी सुमित संजय ठापसे या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महादेव मंदिराजवळ हाऊस ऑफ स्मोक या नावाने हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती। त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना केल्या। पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी रात्री सदर हुक्का पार्लरवर छापा टाकला असता हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे, प्लास्टिकचे डब्बे व इतर साहित्य आढळून आले। पोलिसांनी संपूर्ण साहित्य जप्त केले असून पोलीस अंमलदार सुजय हिवाळे यांच्या फिर्यादीवरून सुमित संजय ढापसे याच्या विरोधात सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 सुधारित अधिनियम 2018 कलम 21 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे यापूर्वी देखील सावेडीतील सोनानगर येथील एका हुक्का पार्लरवर अशाच प्रकारची कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुढील तपास पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।